हॅलो. नाही मला आज जमणार नाहीये यायला. आमच्या घरी फंक्शन आहे ना त्याच्यामुळे. हो हो नाही ते सगळं कॅन्सल करावं लागेल. हो मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करते. हो 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 चालेल. काय आहे सुहास, कळत नाही तुला? मी फोनवर बोलतेय, काय इम्पॉर्टंट बोलत असेल? मूर्ख. मीटिंग्स कॅन्सल करत होते. बर्थडे आहे ना आशूचा. सुहास, प्रियाकडे खूप महत्त्वाची संधी आहे आज आशूला इम्प्रेस करायची. ती संधी गेली. म्हणजे? तेच तर सांगायला आलोय. ती संघर्षनगरमध्ये कोणती? ती दिव्या. पुढे बोल, तिचं काय? तिला बर्थडे पार्टीचं इन्व्हिटेशन मिळालं. काय? आणि कोणी केलाय हा शहाणपणा? कोण असणार? आपला आशू. त्याने स्वतःहून तिला इन्व्हाइट केलंय. किट्टू डार्लिंग, आता प्रियाचं जे ठरवलंय त्याचं काय? ते होणार आहे. आपण जसं ठरवलंय तसंच होईल. आणि सुहास, तसंही त्या दिव्याचा इथे येऊन काहीच उपयोग होणार नाहीये. कारण आईचा या घराच्या चालीरीतींवर खूप विश्वास आहे. आणि ती मुलगी लग्नाआधी इथे येतेय हे जर आईला कळलं ना तर आई तर शांत बसणार नाही. आता येऊच ते त्या दिव्याला. कुठे तुमचे चिरंजीव? काय तयारून बसलोय आपण. हो. चला ब्लॉक कर. अरे तुम्ही सगळे तयार झालात का? भाऊ नमस्कार करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद काकू. ए डंबू, एवढा वेळ नाही लागत तुला रेडी बस. व्हायला. हॅपी बर्थडे. थँक्यू स्पेशल आहे आज. काका. म्हणजे स्पेशल डे आहे, त्याचा बर्थडे आहे ना आज. नमस्कार करू दे आता. तुला मगाशी तू नाही म्हटलं. आशू आई. खूप खूप मोठा हो, सुखी राहा. हो. आणि आता मी पण आशीर्वाद देतो तुला. काय? लवकरात लवकर तुझं लग्न होऊ दे. असाच हसत राहा, आनंदी राहा आणि संसार आनंदाने कर. हॅपी बर्थडे आशू. भाई वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद भाई, धन्यवाद. ते जाऊ दे, शुभेच्छा वगैरे सगळं होत राहतं. गिफ्ट कुठे आहे माझं? ते मी स्वतः तुला विश करायला आलोय. मी आयुष्यभर तुझ्यासोबत असणारे हेच मोठं गिफ्ट आहे. भाई हे आज ना मी असली काही नौटंकी ऐकून घेणार नाही. मला गिफ्ट पाहिजे माझं. हॅपी बर्थडे आशू. अरे थँक्यू. पण मी गिफ्ट आणलंय बरं का तुझ्यासाठी. ओके. पाहिलं भाई, काय? सोर्स महत्वाचा नाही. हेच गिफ्ट माझ्याकडून नाहीये. हे नौटंकी तू बस ना तिथे. गिफ्ट खूप स्पेशल आहे. सरप्राईज आहे आणि त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील. डोळे बंद? कशाला डोळे बंद? आशू या प्लीज क्लोज युअर आईज. नाही मग तू दे ना मला असंच गिफ्ट. डोळे कशाला बंद करायचे? आशू, ती म्हणते ना डोळे बंद कर, मग कर. ओके. वियर्ड. ओके. काय एवढा सस्पेन्स आहे? And now you can open your eyes. हे काय? हे कशाला? आशू, आता हे ब्रेसलेट म्हणजे आपली एंगेजमेंट झाली असं समज. व्हॉट?
काय हे काय बोलतेस तू? हे नकोय मला. हे घे. आशू या आय एम किडिंग. असो, ब्रेसलेट आवडलं? हा, आवडलंय. छान आहे. फक्त छान? मला वाटलं तुला खूप आवडेल. अरे तुला सूट व्हावं, तुला आवडावं म्हणून मी किती मेहनत घेतली तुला माहितीये का? अरे पूर्ण दिवस ज्वेलरी शॉप्स फिरले मी. ओके. अँड दिस वन स्पेशल या. हे प्राइसलेस आहे. 3 लाखाचं आहे. हसायला काय झालं? अगं ताई, ही म्हणली गिफ्ट प्राइसलेस आहे आणि नंतर म्हणली 3 लाखांचं आहे. मग प्राइसलेस कसं झालं? वेल सेड आशू. पुरे 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 आता मी ओवाळणीचं ताट घेऊन येते. हे थँक्स फॉर द प्राइसलेस गिफ्ट. किटू डार्लिंग, सीताईला गुड न्यूज द्यायची होती, दिलीस का? दिली नाहीये अजून, पण द्यायची वेळ आली आहे ना. आलीच. आशू, आता सगळे जमलेत तर आपण केक कापून घेऊया. केक? भाऊ, मी काय म्हणतो, आपण जरा थोडा वेळ थांबूया. तुझा कोणी मित्र येणार आहे का? नाही, एक स्पेशल गेस्ट आहेत. भाऊ आपण 5 मिनिटं थांबूया. हा ते राहू काळ संपतोय ना. हा, परफेक्ट. राहू काळ संपतोय भाऊ, असं काय करताय? 5 मिनिटं. ठीक आहे. हे निरंजन असं या बाजूला ठेवतं, कुठेही ठेवते. अगं अक्षता कुठे आहेत? आण जा. बाईसाहेब, फुलांच्या पाकळ्या आहेत ना, आज देवासाठी जास्तीची फुलं आणली होती. नको, अक्षताच हव्यात. अगं अक्षता समृद्धीचं प्रतीक असतात. ज्याच्या डोक्यावर टाकायच्या त्याची भरभराट होते. रीती भाती आहेत त्या पाळायला हव्यात. अगदी खरं आहे आई तुझं. अक्षताण, आई, ओवाळणीच्या ताटाबद्दल पण किती पर्टिक्युलर असतेस ना ग तू. परंपरा आहेत त्या पाळायच्या असतात. पण तुझी हीच परंपरा लाथाडून आज कुणीतरी घरी येत आहे आपल्या. माहितीये ना तुला? काय रे, कोण येतंय? अरे पण सांग ना कोण येणार आहे? काय? हा, सांगतो. कसं सांगायचं असा प्रश्न पडलाय का? असा प्रश्न का पडेल मला? कसं सांग काय? आशू, पण असं कोण येत आहे? भाऊ, एक महत्वाची व्यक्ती आहे, ती येणार आहे. काय रे आशू, लाजतोयस कशाला? मी नाही लाजत आहे. नाही, आता तर मला कळलंच पाहिजे की कोण येणार आहे. सांग. येईल तेव्हा कळेल ना. वहिनी येणार आहे. कोण वहिनी? भाऊ, दिव्या वहिनी. बघ, याच्या पोटात काही राहतच नाही. हा, बरोबर आहे. काहीच पोटात राहत नाही. तू बघतो मी तुला नंतर. दिव्या येते होय. तरी त्याच्या लाजण्यावरून आम्हाला कळायला पाहिजे होतं. काय उर्मिला? भाऊ लाजतोय. गाल लाल झालेत बघा. दिव्या येते? हो, पण लग्न आधीच आपल्या घरी येते. म्हणजे तिला या आपल्या प्रथा परंपरांशी काही देणं घेणं नसेल ना. खरंच येते का ती? हो आई,
अगं बर्थडे आहे ना आशूचा, म्हणून येते. पण निमित्त काही असू देत, तिच्या आई आणि आजीने सांगायला नको तिला. लग्नाआधी मुलगी अशी सासरी जात नाही, एवढं साधं सांगता येत नाही त्यांना. पण त्या आई तसल्याच. पण आई, आपल्या घरची होणारी सून उंबरठा ओलांडल्याशिवाय आपल्या घरात येते. आशू, तू तिला बोलवलंयस का ती तिच्या मर्जीने येते? नाही नाही, माझी वहिनी ना एकदम अशी सिंपल टाईप्स आहे. ती स्वतःहून वगैरे नाही येणार, या डंबोनेच बोलवलं असेल ती, है ना? फार बोलतेस हं संपदा. मग आशू कधी येत आहेत तुमच्या राणे साहेब? आमच्या घराची होणारी सून कधी येणार आहे? येईल येईल येईल. दिव्या, अगं शिवानी दिलेलं गिफ्ट गाडीतच राहिलं. थांब, मी अगं थांब थांब. अगं लगेच मी मुद्दामून विसरलीये ते गिफ्ट. मला नाही न्यायचंय ते भंगार गिफ्टात. अगं पण शिवानी दिले ते. चल शांत बस बरं, चल. अगं पण तू ऐक. दिव्या, हे आहे तुझं सासर? मी पण पहिल्यांदाच बघतेय. महालच आहे हा. दिव्या, मी काय म्हणते, दिव्या दिव्या, हा कुठे हरवलीयस तू? हे जे काही आहे हरवून जाण्यासारखंच आहे. खरं आहे तुझं. अगं इथे घरातली माणसंच घरातल्या घरात हरवत असतील. दिव्या, खरंच खूप लकी आहेस. आत्तापर्यंत तू एवढ्या मुलांना नाही म्हणालीस, त्याचंच फळ मिळतंय. ते म्हणतात ना, ज्याच्या नशिबात जे लिहिलं असतं त्याला ते मिळतंच. आणि बघ, माझ्या नशिबात त्या खुराड्यातून डायरेक्ट ह्या महालात येणं लिहिलं होतं. मला वाटतंय त्या सजावटीच्या पैशातून आपल्या एरियामधली 2 घरं येतील. दिव्या, तू तुलना करून तुझ्याच घराचा अपमान करतेयस. आता हे घर पण माझंच होणार आहे आणि मी माझ्या नव्या घराचं कौतुक करते. दिव्या, हाय हाय. सॉरी सॉरी, आय गॉट कॅरीड अवे. तू कधी आलीस? आताच. हाय. आणि मग इथे काय करतेस? हॅपी बर्थडे तुम्हाला. तुम्हाला काय, मी त्या दिवशी म्हटलं की मला प्लीज आवाजाव करू नकोस. हॅपी बर्थडे तुला. चला ना, सगळे वाट बघतायत. सगळे म्हणजे मी वाट बघतोय. चला या. ये आई. अगं हे बघ कोण आलंय. अरे या 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 वहिनी, या. ही बघा आली या घरची होणारी सून. हा थांब थांब दिव्या, थांब. तू पहिल्यांदा या घराचा उंबरठा ओलांडतेस तेव्हा आधी उजवा पाय आत टाक आणि मग घरात ये. अगं वहिनी, तुला बघितलं ना की मला एकदम छान वाटतं. अगं तिला आत तर येऊ देत. हो, ये ये. थांबा.
तिथेच थांब दिव्या. सीता, अगं ती पहिल्यांदा आपल्या घरात येते, तिला असं दारातच का थांबवतेस तू? हो, आणि मी जे करते ते योग्यच करते. आई ऐक ना, तू असं का वागतेस तिच्याशी? तुम्हाला अजिबातच काही कळत नाही का? चालीरीती असतात, परंपरा असतात, काही कशाचा विचारच करायचा नाही का? काय झालं? लग्नाच्या आधी तू तिला घरी बोलवलंस, आईला विचारलंस का? नाही. अरे आपल्याही घरच्या काही चालीरीती आहेत, परंपरा आहेत. हो, आणि त्या पाळायलाच हव्यात. बरोबर बोललीयस आई तू. उर्मिला, ए आई तू पण ना. आशू, माझी होणारी सून, या घराची लक्ष्मी, पहिल्यांदा घरात पाऊल ठेवते. तिला ओवाळल्याशिवाय आत घेऊ का? कीर्ती, आपण या दिव्याच्या वाटेत काटे टाकायला निघालो होतो, पण इथे काय, यांनी तर पायघड्या अंतरल्या आहेत. सीता, तू म्हणजे आम्हाला सगळ्यांना घाबरवलंस. सॉरी, गंमत केली. आशू, तिला आपलं घर दाखव सगळं. हा, दाखवतो. दिव्या ये ना. काय केलंस आई तू हे? अगं हळू, पाहुणे आहेत घरात. तूच म्हणत असतेस ना, लग्न आधी मुलीने सासरी जायचं नसतं, मग आता तिला का घरात घेतलंस? ऐक ऐक, ती आपल्या घरची होणारी सून आहे, लक्ष्मी आहे. आणि आज शुक्रवार आहे, मग तिला घरात घ्यायला नको? पण आपल्याही काही गोष्टी ठरलेल्या असतात ना. सीताई, तू जे केलंस ते अगदी बरोबर केलंस. अगं कीर्ती, आपल्या मुलाचा आनंद महत्वाचा आहे, हे कधी कळणार आहे तुला? मग काय अर्थ आहे अशा गोष्टी पाळण्यात, जर सोयीनुसार त्या गोष्टी बदलायच्याच असतील? कीर्ती, अगं तुझ्या लग्नाआधी तर तुम्ही कुठे कुठे फिरायला जायचात. तू तर कित्येकदा सुहासच्या घरी सुद्धा गेलीस. जाऊन सीताई, मी बाहेरच्या तयारीचं बघते. इथे राहिले तर उगाच माझी चिडचिड होईल. जाते मी. ही काकू मला अशी का बोलून गेली? कीर्ती, काय चुकीचं बोलते मी? कीर्ती ऐक, मी जे काही केलंय ते विचार करूनच केलंय. आशूचा वाढदिवस आहे, विनाकारण आली आहे का ती? आई पण ती मुलगी. बास, आणि आता हा विषय बंद. तू बाहेर जा आणि पाहुण्यांना मदत कर. जा जा.